अण्णा, काल वास तुटला, तुम्हाला खूप वाईट वाटलं ना? हो हो, म्हणजे मीच समजतोय माझं मला. वहिनी तुम्ही? अण्णांना चहा हवाय का विचारायला आले होते. अण्णा चहा घेणार? नाही, नको. बर. अण्णा, बस. अण्णा, काल तो वास कुठला? मला वाईट वाटलं. तो तुमच्या मुलांनी. अण्णा तेच सांगायला आलोय. ते महत्वाचं नाही हो. मला माहित होतं तुम्ही हे सगळं मनाला लावून घेणार. काय मी काल चुकून काही बोलून गेलो असलो तर माफ करा मला. नाही अहो केतकर, तुम्ही कशाला माफी मागताय? हो, तुम्ही रागावलात ते बरोबरच आहे. तुमच्या मुलांनी दिला होता तो तुम्हाला. कसलं काय अण्णा, तो मुलगाच आता सोबत नाही. त्यानं दिलेल्या गोष्टीसाठी जी माणसं आता आपल्या सोबत आहे त्यांना काय दुखवायचं? अण्णा तुम्ही स्वतःचं मन साफ करून टाका एकदम. हा, काही घडलंच नाही असं समजा. खरंच सांगतो, माफ करा. हो, राहू दे. मला नाही वाईट वाटलं तुमच्या बोलण्याचं. केतकर हो, तुम्हाला हक्क आहे माझ्यावर रागावण्याचा. भाऊ म्हणवता ना मला स्वतःचा. तुम्ही पण मानता ना तसं. बस झालं. आता आवरा लवकर आणि नाश्ता करून घ्या, मग बाहेर पडू आपण. मी वाट बघतो. आणि अण्णा, कुणाला इथे वेळ काढायची गरज नाही. आणि ऑफिसला वेळेवर जायचं आणि वेळेवर परत यायचं. काय अण्णा? हो आदिती, निघतो, उशीर होईल. जय वाट बघत असेल ना? हो, येते अण्णा. काका येते. वहिनी येते. आदिती, ते अण्णांची औषधं आणायची आहेत ती लक्षात आहेत ना? आण. हा, आणते येताना. सावकाश जाग. अण्णा मी निघतो, या लवकर. हो, हा, आलंच. अरे वाह, हे बरं आहे. म्हणजे अण्णांवर गोष्टी टाकल्या की कोणी काही बोलतच नाही.
आपण खूप लकी होता अदिती की काका काकूंसारखी माणसं आपल्या आयुष्यात आली, नाहीतर परिस्थिती समोर आपण केव्हाच हारलो असतो, सामोरच जाऊ शकलो नसतो. बरोबर आहे तुझं. खरंच ते किती सांभाळून घेतात ना आपल्याला, अण्णांना. काल एवढं सगळं झाल्यानंतर सुद्धा आज स्वतः येऊन ते अण्णांना सॉरी म्हणाले. फक्त काकाच असं करू शकतात, नाहीतर एवढं सगळं कोण सहन करणार. शिवाय शोभा वहिनी कशी आहे हे काकांना चांगलं माहिती आहे, त्यामुळे त्यांनी फार मनाला लावून घेतलं नसेल. हो, पण कितीही झालं तरी चूक आपल्याकडूनच झाली ना जय. आणि अण्णांना सुद्धा खूप गिल्टी वाटते, कारण ते आपल्याशी येऊन बोलले सुद्धा. हो, पण मुद्दाम काही झालेलं नसणार आहे. हो, पण तो वाज खूप महत्वाचा होता रे काकांसाठी. आणि आदिती काय झालं, काका खूप इमोशनली अटॅच्ड होते ना त्याला, म्हणून ते जास्त चिडले. ही रजनी आहे का? ही इथे काय येते? मी म्हंटल होतं ना तुला, हिचा काही नेम नाही. जय, आता प्लीज चिडचिड होऊ देऊ नको स्वतःची. ती काय म्हणते ना हे शांतपणे ऐकून घे. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जय, मला तुझ्याशी जरा बोलायचं होतं, थोडं पर्सनल आहे. आत्ता इथे काय बोलायचं? जय, काहीतरी महत्वाचं आहे. आदिती प्लीज. पण मला जयराम, मी होते पुढे. थँक्यू. बोल, आता काय बोलायचं? जय, का आली ही पुन्हा तुझ्या बरोबर? रजनी, तुझ्या असल्या कुठल्याही प्रश्नांना मला उत्तर द्यायचं नाही. का पण? मला त्याची गरज वाटत नाहीये. जय, मित्र आहोत ना आपण, मग एवढाही हक्क नाहीये माझा विचारण्याचा का? आता ते मैत्रीचं नातंही नाहीये आपलं. तू मैत्रीण असल्यासारखी वागत नाहीयेस. मग जय, मी कशी वागू? मी काय करू नेमकं? मला कळत नाहीये जय. तुला मी सांगतेय जय. जय, हे आदिती. ए रजनी, हे बघ, मला आत्ता काहीही ऐकायचं नाहीये, काही बोलायचंही नाही. आणि प्लीज रस्त्यात वाद नको. तुला जे काही बोलायचं असेल ते ऑफिसमध्ये जाऊन बोल. ओके? जय, 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 ऐक ना माझं. जय, थांब, मी काहीतरी बोलते. गप्प बस यार. बरं बोल, काय बोलायचंय? जय, इतका रूडली का वागतोयस माझ्याशी? कारण रजनी, मी तुला सगळ्या गोष्टींची क्लॅरिटी दिलेली आहे, तरी सुद्धा आपलं तुझं तेच तेच चालू आहे. कारण मी तुला काहीतरी समजावून सांगण्याचा प्रयत्न करतेय आणि तू माझं ऐकूनच घेत नाहीयेस जय. हो, कारण तुला जे काही म्हणायचंय ते मला पटतच नाहीये. का पटत नाहीये तुला? याचं रिझन मी तुला सांगितलेलं आहे रजनी. आणि आता प्लीज हे सगळं बंद कर. जय, 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 असं नको वागूस ना माझ्याशी प्लीज. मला तू माझ्याशी नीट बोल ना प्लीज. असं नको वागूस माझ्याशी, असं तोडून नको टाकूस मला. त्या आदितीशी बोलताना कसा नीट बोलत असतोस रे? रजनी, मी तिच्याशी कसं बोलतो याच्याशी तुझा काही घेणं देणं नाहीये. तू प्लीज आदितीला या सगळ्यामध्ये आणू नकोस. आणणार मी तिला मध्ये, बोलणार तिच्याबद्दल. खोटं बोलतेय का मी काही? जे तू आज पुन्हा तिच्या बरोबर का आलास? रजनी, इम्पॉसिबल आहेस यार तू. हे बघ, मला आता याविषयी काहीच बोलायचं नाही. जय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग जय. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग.
हिचं काय मी नसलंय? गुड मॉर्निंग रजनी. जाऊ दे तिलोत्तमा मॅडम, तिची तीच नॉर्मल होईल. पण तुम्ही काही उगाच बोलायला जाऊ नका, नाहीतर आईचा पर्वत करायची. ते तर आहेच. रजनी मॅडम, ते फायनल प्रेझेंटेशन करायचं होतं ना आपल्याला. झाली का तुझी आल्या आल्या कटकट सुरू? जा प्लीज. माझ्यावर का वैतागताय? मी काय केलंय? तू काही करत नाहीस, हाच तर प्रॉब्लेम आहे. तुला स्वतःचं डोकं चालवून काही करता नाही येत का? असेल तर करणार ना. माझं काम मी केलंय, तुम्ही फक्त चेक करा. उपकार झाले माझ्यावर. तू तुझं काम केलंयस हे, आता जा प्लीज. ती जरा अपसेट आहे, सो प्लीज. जाऊ दे ना साई. काय कधीतरी असा अचानक मोठा पाऊस पडतो, पण सगळं नंतर व्यवस्थित होतं. आपण लक्ष द्यायचं नाही. जय करतो तसंच ना काका? ए अगं, तुझा वाढलेला कॉन्फिडन्स आहे ना, तो तू, तुझी ती खुर्ची आणि तुझं टेबल तेवढाच राहू द्या. माझ्यापर्यंत नाही येऊ द्यायचा तो. रजनी, काका थांबा एक मिनिट. आणि या विषयावर एक शब्दही नाही बोलायचा आहे याच्या पुढे. आणि जयचं तर नावही काढायचं नाही. काय चाललंय हे? रजनी मॅडम, हे ऑफिस आहे. माहितीये मला, आम्हाला सगळ्यांनाच माहितीये हे ऑफिस आहे ते. असं काही नाहीये की तुम्ही इथे येता, आम्हाला सांगता हे ऑफिस आहे आणि मग आम्हाला कळतं की हे ऑफिस आहे, नाही तर आम्हाला हे घर वाटत असतं. तुम्ही तुमचं काम करा. हे बघा, तुम्ही मला माझी कामं शिकवू नका, कळलं ना? नाही, काय प्रॉब्लेम आहे माहितीये का? काय फुकटचा पगार खातो का सतत? हो, तुम्हाला भांडणाचा पगार मिळतो असं काही? थांबा. नवरे आहो तुम्ही तरी थांबा. का स्वतःहून संकट ओढून घेताय? अरे पण थांबा जरा. रजनी, शांत हो. जागेवर बैस आधी आणि स्वतःचं काम कर. आणि प्लीज आता तिला कुणी काही बोलायचं नाही. वा मिस्टर जयराम, हे सगळं तुम्ही कसं काय मॅनेज करता? वा, कमाल आहे. अरे हो, विसरलोच. हे करण्या व्यतिरिक्त तुमच्याकडे दुसरं काही महत्वाचं नाहीच आहे. नाही, काय झालं सर? तुम्ही काय बोलताय? हे असे भोळे चेहरे करता आणि त्या सगळ्या मुली भुलता. लाज कशी वाटत नाही रे तुला? ऑफिस आणि बाहेर आता वेळ कमी पडत होता म्हणून ऑफिसच्या कॉरिडॉर मध्ये चाळी सुरू केलेत तुम्ही. सर ते नाही, काहीही एक्सप्लेनेशन द्यायची गरज नाहीये. सगळं बघितलंय मी. पण मला नेहमी प्रश्न पडतो, नेमकं काय सांगून बोलवतोस रे तू त्या सगळ्या मुलींना? बरं, तुझा नाकर्तेपणा ओळखण्या इतकीही अक्कल नाहीये त्यांच्यापैकी एकीलाही? आधी आदितीला बोलवलंस, ती जुई तुझ्या मागे वेड्यासारखी फिरतीच आहे. आणि आता रजनी काय वागली मगाशी, मूर्खासारखं बघितलं मी. आणि काय रे, एरवी एवढं तोंड वर करून बोलत असतोस, पण आदिती माझी बायको आहे हे रजनीला सांगायला जीभ रेटली नाही का तुझी? नाही, कधी ना कधीतरी हे सगळं बाहेर येणारच आहे.
मला ना त्या दिवशी तुझा चेहरा बघायचा आहे फक्त. सॉरी सर, पण तुम्हाला जसं वाटतंय तसं काही घडणार नाही. उद्या जरी सगळ्यांना कळलं ना तरी मी असाच असेन जसा आत्ता आहे तसा. तुम्ही ही अशी काहीतरी कारणं शोधून मला ऐकवत असता. का करता तुम्ही असं? माझ्यावर काही फरक पडणार नाही आहे त्याने. सर तुम्हाला वाटलं मला हवं तर ना मी हा खेळ एका क्षणात संपवू शकतो. आदितीला जाऊन सांगू शकतो खरं काय ते. पण मी तसं करत नाहीये, कारण आदितीला असं वाटतंय की तुम्ही तिचे वडील बदललेत. खूप मोठ्या गैरसमजात वावरते ती. मी तिला सगळं खरं सांगू शकतो, तुमचं हे खरं रूप तिला सांगू शकतो, पण आणि ती विश्वास ठेवेल माझ्यावर. तुम्हालाही माहिती आहे ते. बट यू आर लकी. सो डोंट वरी, मी तिला तसं काही सांगणार नाहीये, कारण मला माझ्या आदितीला दुखवायचं नाही. तुम्ही केलं ना केलं तरी मला तिचा विचार करावाच लागेल ना. बायको आहे माझी ती आणि मी प्रेम केलंय तिच्यावर. असो, रजनीने आधीच डोक्याला वैताग दिला. तुम्ही तर पाहिलंच ना मगाशी. मी जरा कामावर कॉन्सन्ट्रेट करतो. काय झालंय हिला? ही एक पोर का अशी वागते ना मला खरंच कळत नाही. नंदिनी, तू तुझं काम कर ना. रजनीकडे नको लक्ष देऊ. अहो माझं कामात ना लक्षच लागत नाहीये. एक मस्त छान कॉफी करून देऊ का तुम्हाला? अरे तांगडे, कधी आलात तुम्ही? काल रात्री चालू तुळजापूरून. सगळं ठीक आहे ना? एकदम मस्त आहे. घर बांधायला काढलं होतं ना, म्हणलं आता काढलंच आहे तर एकदम नवीन करून टाकू. झाक एकदम एक नंबर. तांगडे, हा, घरासमोर तुळशी वृंदावन असेल ना? माझ्या आईनं स्वतः लक्ष घालून करून घेतली. हा, वा, म्हणजे आता आलंच पाहिजे तुझ्या गावाला. हा. या ना, कधी या की. आणि आई कशी आहे? खूप छान आहे, खूप खुश आहे. चला, आता सगळे खुश आहेत तर सगळ्यांनी या खुशीत कामाला लागा. तांगडे, आधीच तू उशिरा आलायस. अहो नवरे, आता इतक्या दिवसांनी तो आलाय, जरा त्याची चौकशी करू दे ना शांतपणे. नाहीतर काय. तांगडे, हा, मी सांगितलेलं आणलंयस का? हो आणले ना. हे घ्या, आईने लाडू पाठवलेत, घ्या. एक मिनिट, ही आईने रेसिपी दिली. अरे वा. अरे सॉरी, हे आहे ना, हा तुपाचा डबा. अरे हे काय? आई म्हणली गावरान तूप वापरलं ना की अशी चव येते. काय ग बाई. नंदिनी मॅडम, हा, मलाही हवंय थोडं. हो हो, देते देते. हा नंदिनी मॅडम, मला पण तूप नाही दिलं तरी चालन, पण ते लाडू पहिले इकडे द्या. हे बघ, काय करायचं आता? मी देऊ का? हे घे, वाट वाट. हे घ्या ना, वाट. हे सगळं ना अविनाश सरांमुळे शक्य झाले. ते पण असायला पाहिजे होती इथं. आईनी त्यांच्यासाठी सुद्धा लाडू पाठवलेत. हा,
काय सांगडे? मग माझ्यासाठी आणलेले लाडू माझ्यापर्यंत पोहोचायला पाहिजेत, नाही तर तुम्हीच ते सगळे संपून टाकाल. नाही हे घ्या. वा, गावाकडचं सगळं काम झालं? एकदम भारी झालं. सगळं तुमच्यामुळे झालं सर. सांगडे, मी फक्त माझं कर्तव्य केलंय. मग कसं झालं काम? सगळे व्यवस्थित चालू आहे. सर, मी इथे असताना तुम्ही कामाची चिंता करू नका. ओके. मिस आदिती, हे सगळं आवरलं की जरा केबिन मध्ये या. हो सर.